ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि यानंतर आपण पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत कोरोना संदर्भातली। कोरोनामध्ये काय काळजी घेतली पाहिजे, सध्याची परिस्थिती काय आहे, प्रत्येकाने काय काय खबरदारी घेतली पाहिजे, या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत फोर्टिस हॉस्पिटलचे तज्ञ डॉक्टर मनजीत सिंग आहेत। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकांना सांगितलं जातंय की घरी राहा, सुरक्षित राहा, बाहेर पडू नका, गर्दी करू नका। लोक ऐकायला तयार नाहीये। तुम्ही काय आवाहन कराल पहिल्यांदाच कार्यक्रमाच्या सुरुवातीला? सर, फार महत्वाचा प्रश्न आहे हे। आणि आत्ताच मी बातम्या ऐकत होतो आपल्या चॅनलवर की पोलिसने कायदा लावलाय आणि पोलिसने 144 लावली आहे। मला असं वाटतंय हा आपला मनाचा समाधान असावा की आपण खरोखर घरी बसलं पाहिजे आणि आपली काळजी घ्यायला पाहिजे। काल आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की आपल्या बाल्कनीमध्ये, आपल्या दारामध्ये, आपल्या क्रीडांगणमध्ये टाळ्या वाजवायला पाहिजे किंवा थाळी वाजवायला पाहिजे, तरी लोक गल्लीमध्ये जमा झाले। अहो, आपल्याला अवेअरनेस करायची होती, आपल्याला काय करोनाचं विसर्जन करायचं नव्हता। बिलकुल। मग परत का आपण गोळा व्हायचं सगळ्या लोकांनी? हे बिलकुल करू नये, कारण हा एवढा प्रचंड स्थितीमध्ये गेला आहे की आता आपण 2 स्टेजमध्ये आहोत। त्या तिसऱ्या स्टेजमध्ये हे आपणच त्याला कारणभूत होणार आहे। सुरुवातीला आपण म्हटलं की परदेशातल्या लोकांना येऊन आपल्याकडे इन्फेक्शन दिलं आहे। आता आपले लोक जे ऐकत नाहीयेत, खरंच मी सांगतोय, पोलीस किंवा हेल्थ वर्कर्स जे आहेत ते आजारी पडतील यांच्या गोंधळमुळे। बिलकुल। तर मला असं म्हणायचं आहे की आपल्या राज्य नाही, आपला देश वाचवण्यासाठी सगळ्या आपल्या लोकांची भूमिका असावी। गंभीरपणाने स्वतःला कंट्रोल करावा की मी घर सोडणार नाही। अहो, आपले जे त्योहार आहेत पुढच्या वर्षी येतील, जीव राहिला पाहिजे ना आधी। बिलकुल। म्हणूनच सर सलामत तो पगडी 50 अशी एक म्हण आहे भारतामध्ये, प्रचलित म्हण आहे आणि त्याचाच वापर कुठेतरी। डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्ही सांगितलं 2 स्टेज झालेला आहे, तिसरी स्टेज ही भयानक असू शकते। जगभरातल्या प्रेक्षकांना थोडंसं हे सांगूया आपण की जगभरामध्ये पहिल्या दुसऱ्या स्टेज नंतर कशा प्रकारे रुग्णांची हाईक झाली आणि चौथ्या स्टेजला एकदम हे देश हतबल झाले, इटली सारखा देश हतबल झाला। तर आपण आता काय दुसऱ्या स्टेज नंतर काय होऊ शकते आणि त्यामुळे काय खबरदारी घ्यायला पाहिजे? आपले जेवढे लोक प्रवास करून आले, कितीतरी लोक घरी बसले, पण कितीतरी लोकांनी ते लपवलं आणि कामावर गेले। आणि त्या कामावर गेल्याने प्रवास तुम्ही ट्रेनचा केला, बसचा केला, इकडे गेले तिकडे केले, तुम्ही लोकांमध्ये मिसळून राहिले आणि त्यामुळे हे पुढे आपल्याकडे इन्फेक्शन भरपूर झाला। तर मला हेच म्हणायचं होतं, जेव्हा आपल्या साहित्य म्हणतोय की हे जो इन्फेक्शन आहे, कोरोना कोविड-19 ज्याला आम्ही म्हणतोय, हा माणसाकडून माणसाला होतोय, तर माणसांनी काळजी का घेऊ नये? सरकार आपली सगळी प्रयत्न करत आहे, पोलीस प्रयत्न करत आहे, आम्ही हेल्थ वर्कर्स प्रयत्न करत आहोत। आम्ही 2 हात जोडून साष्टांग शाश्वत नमस्कार करतोय लोकांना की प्लीज घरी बसा आणि हा इन्फेक्शनला पसरू देऊ नका। हे जर पसरला सर, तर आपले जे जागा आहेत एवढ्या आपल्याला स्वतःला कमी पडतील की आपल्याला हेच कळणार नाही की आता जायचं कुठे। हे मी एक मोठ्या डॉक्टर नसून नाही, हे मी माझ्या स्वतःचा एक एक्सपिरियन्स म्हणून मी सांगतोय की सगळ्या लोकांनी आता जर हा आठवडा पूर्ण काळजी जर घेतली, तर ज्याला आम्ही इन्क्युबेशन पिरियड म्हणतो, हा जो किटाणू आहे तो आपल्याला शोधेल आणि स्वतःहून मरून जाईल तो। कारण सरफेसवर याची याची आयु फक्त 10 ते 12 तासच आहे। म्हणून आपण काल 14 तासाचा हा कर्फ्यू घेतला। कर्फ्यू एवढा सुंदरपणे पार पडला। तर मला आता असं म्हणायचं आहे सगळ्या आपल्या भारतवासियांना की प्लीज स्वतःला साथ द्या, देशाला साथ द्या आणि आपली परिस्थिती इटली आणि चायना सारखी होऊ देऊ नका। आणि हे आता आपल्या हातात आहे, हे कायद्याच्या हातात नाहीये। बिलकुल। मी अजूनही सांगतोय, आपल्या पोलीस आणि आपले हेल्थ वर्कर जे आहेत त्यांना आजारी पडू देऊ नका। हे जेवढ्या लोकांच्या मागे आम्ही धावतोय, कदाचित आम्हीच आजारी पडायचं आणि मग यांची सेवा करणार कोण? डॉक्टर असतील किंवा बीएमसीचे कर्मचारी असतील, महापालिकांचे कर्मचारी असतील, पोलिसांची सगळ्यांनी काळजी करावी। या सगळ्यांना आम्ही हेल्थ वर्करच म्हणतोय। मी स्वतः डॉक्टर म्हणून असं हेल्थ वर्कर नाही म्हणत आहे। हे जेवढे सगळे आमचे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत, जे सकाळ ते संध्याकाळपासून आपली मेहनत करतायत, त्यांना आम्ही सगळ्यांना आता हेल्थ वर्करची पदवी दिलेली आहे। आता पोलीस पण हेल्थ वर्करमध्येच आले सर आज। भले कायदा त्यांच्याकडे आहे, ते आम्हाला सपोर्ट करतायत, पण जनतानी सपोर्ट केल्याशिवाय कायदा काय करणार आहे? बिलकुल। सर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघितलं आता दुसऱ्या स्टेजला आपण पोहोचलेलो आहे आणि तिसऱ्या स्टेजचा धोका लोकांच्या लक्षात येत नाही, पण धोका तो कितपत गंभीर असू शकतोय?
सर ह्या धोक्याचा आज आता आपण काही सांगू शकत नाहीये, कारण कोण किती माणूस कुठल्या पॉकेटमध्ये किती लोकांबरोबर फिरले आणि किती लोक त्यांच्या संदर्भात आले, हम्म, त्याच्यानंतर आपल्याला कळेल की हा इन्फेक्शन कुठपर्यंत गेलाय तो. कारण ही कडी अशी आहे 1 ते 10, 10 ते 100, 100 ते 1000 आणि 1000 ते मग लाखो होईल. हम्म, हम्म. तर हा एवढा जोरात पसरतं की ह्याला कोणी कंट्रोल करू शकणार नाहीये. तर किटाणू कंट्रोल करू शकत नाहीये, म्हणून माणसाने कंट्रोल करावा ही आमची विनंती सगळ्या जगाला ऑन बिहाफ ऑफ फोर्टिस हॉस्पिटल. अगदी डॉक्टर, इटली आणि जर इराणचा विचार केला तर या दोन देशांमध्ये झपाट्यानं रुग्णांची संख्या वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर मग त्या देशाने लॉकडाऊन आणि या सगळ्या त्याच्या बरोबर जर तुलना केली तर भारतामध्ये या सगळ्याचा लवकर सुरू लॉकडाऊन लवकर करण्याचं दुसऱ्या स्टेजला असताना आपण अलर्ट झालेलो आहोत. लोक सुद्धा देत आहेत, पण काही मोजके लोक हे सगळं मोडताना दिसत आहेत आणि त्याचा धोका पुढे येऊन होऊ शकतो. मला असं म्हणायचं सर, जेवढे आपल्या तालुक्यावर पंचायतवर लोक जे आहेत, आपले अधिकारी जे आहेत, या लोकांनी पुढारीपणा काढावा, पुढे यावं आणि सगळ्यांना आपापल्या घरी टाकून द्यावं. मला एक सांगा सर, कुठपर्यंत आपला पोलीस पोहोचेल? काय लोकांना कळत नाहीये का? म्हणजे याचा अर्थ हेच की आम्ही दंड्याशिवाय राहू शकत नाही का? आम्हाला डिसिप्लिन नाहीये का? आहे ना सर. बिलकुल. तर मला हेच म्हणायचं आहे की आजच्या तारखेला या महामारीला जर आपण तोंड दिला नाही, आपला तोंडच राहणार नाहीये. बिलकुल. हे इटली आणि चायना हे इटली आणि चायनामध्ये का असं झालं? कारण त्यांनी लॉकडाऊन उशिरा केला. आपल्या देशामध्ये पंतप्रधानांनी प्रथम पहिला आपल्याला सिग्नल दिला, त्याच्यानंतर राष्ट्र सगळे चीफ मिनिस्टर्सनी लॉकडाऊन केला. आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या उद्धव ठाकरे साहेबांनी लॉकडाऊन केला आणि एवढा सुंदर रीतीने लॉकडाऊन केला आहे की खरोखर त्या आपल्या सरकारला एकदम उठून उभं राहून सलाम केली पाहिजे की द अवेअरनेस इज सो मच दॅट येस वी आर वरीड अबाउट आवर हेल्थ. म्हणजे आपल्या स्वास्थ्याची काळजी खरोखर आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि अंमलबजावणी केली आहे. खरोखर मला असं म्हणतंय की यालाच म्हणायचा मानाचा मुद्रा, जे आपल्या महाराष्ट्राला आपण हेल्थ सांभाळून घेतली आहे ती. अगदी. आणि डॉक्टर, खरंच प्रशासन सगळे सज्ज झालेलं आहे. डॉक्टर असतील, पोलीस असतील, बीएमसी कर्मचारी असतील, सरकार सगळे सज्ज झालेले आहेत. आता सगळ्या प्रेक्षकांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला एकच आव्हान आहे, तुम्ही घरी राहा आणि या सगळ्यांना सहकार्य करा. तुम्ही सुरक्षित राहा, पण प्रशासनाला सुद्धा सहकार्य करा. डॉक्टर, काही प्रेक्षकांच्या शंका आहेत त्या सुद्धा घेऊयात. डोंबिवलीवरून आपल्या सोबत समीर आहेत. समीरजी, तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर मंजित ऐकतायत. नमस्कार डॉक्टर. माझा प्रश्न असा नमस्कार आहे समीर. की आता अत्यावश्यक गोष्टी खरेदी करण्यासाठी आम्हाला कधीतरी खाली उतरावं लागतं. अशा वेळेला सर्जिकल मास्क, डिस्पोजेबल मास्क आणि रुमाल असे अनेक गोष्टी लोक दररोज सांगतात. याच्यातलं जे अवेलेबल असेल ते आम्ही वापरू, पण याच्यातलं सर्वात चांगलं काय जर हे तिन्ही अवेलेबल असतील तर? सर, हा जो मास्कची तुम्ही भावना काढली, मास्कचा काही फायदा होणार नाहीये जोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घेताय. तुमची स्वतःची प्रतिकार शक्ती जर व्यवस्थित असली तर तुम्हाला काही होणार नाहीये. मास्कची लाईफ इज ओनली 4 to 6 to 8 hours. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार? किती मास्क घेणार सर? आणि तुम्ही त्या एरियामध्ये जर नाही आहात आणि तुमच्या आजूबाजूला कोणी ट्रॅव्हलर नाही आला आहे, तर तुम्ही प्लीज काळजी घेऊ नका, करू नका. आणि मला एकच म्हणायचं आहे, आपल्या शहरामध्ये, आपल्या एरियामध्ये जो कोणी किराण्याचं दुकान असेल, सगळ्या सोसायटीच्या सेक्रेटरीनी 1-1 तास असा काढावा की बाबा ह्या तासामध्ये ही सोसायटी जाईल, ह्या तासामध्ये ही सोसायटी जाईल. घाई गोंधळ करू नका, 5च्या पुढे जास्त जमावडा करू नका, ही माझी विनंती आहे. आपला डिसिप्लिन पाळा. सगळ्या सोसायटीने एकच करा, सगळ्यांची यादी घेऊन टाका आणि सांगा मी थोडं सामान घेऊन येतो. सगळ्यांना एकमेकाला मदत करा. घाई गोंधळ करू नका, गर्दी करू नका कुठेही, कुठल्याही परिसरात. अगदी. नियोजन सुद्धा आता या सगळ्यामध्ये करणं गरजेचं आहे. पुढचे आपले प्रेक्षक आहेत नांदेडवरून सुभाष घुंगरराव. सुभाषजी, तुमचा प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की जे मांस किंवा मच्छीमधूनही होऊ शकतो का हा विकार? आवाज येत नाही सर. डॉक्टर, त्यांचं असं म्हणणं आहे की मांसाहार केल्यामुळे ज्या अफवा पसरत आहेत सोशल मीडियावर येते, मांसाहार केल्यामुळे किंवा मच्छी खाल्ल्यामुळे हे सगळं होतंय का? नाही होत सर. इट हॅज बीन प्रूव्ड. हा आता सिद्ध झालाय की हे फक्त माणसापासून माणसालाच होतंय. तुम्ही अंडे आणि मच्छी खाऊ शकताय आणि तुम्ही स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवा. आणि स्वतःची शक्ती वाढवण्यासाठी मी तर असं सांगेन, रोज सगळ्यांनी उठून 15-20 बदाम आणि 2 अक्रोड खाऊन टाकावा. अगदी. डॉक्टर, तुम्ही हे सगळं मार्गदर्शन करतायत. प्रेक्षकांच्या अजून सुद्धा शंका आहेत. सगळ्या राज्यभरातल्या प्रेक्षकांचे फोन येत आहेत. या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं सुद्धा देणार आहोत आणि कोरोनाबाबत अजून सुद्धा काही मार्गदर्शन तुमच्याकडून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र ब्रेकवर जाण्यापूर्वी न्यूज 18 लोकमतचं सगळ्या प्रेक्षकांना आव्हान आहे की घरी राहा, सुरक्षित राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत फोर्टिस हॉस्पिटलचे डॉक्टर मनजित सिंग आहेत आणि लोकांच्या प्रश्नांना शंकांना ते उत्तर देत आहेत. कोरोनाविषयी आपल्याला मार्गदर्शन पण करतायत. कराडवरून निलेश सावंत आपल्यासोबत आहेत. निलेशजी, तुमचा प्रश्न विचारा. सर मी कराडहून बोलतोय. सर हॅलो. हा बोला, सलग प्रश्न विचारा निलेश. हा सर, मी कराडहून बोलतोय. सर काय झालंय, म्हणजे आपण जे बंद पाळायचं चांगला पाळा, पण सर माझा प्रश्न असा आहे की सर साधा खोकला आणि कोरोनाचा खोकला कसं ओळखायचा? आम्ही ग्रामीण भागात राहतो, त्यामुळे जरा खोकला वगैरे काय आलं तर भीतीचं वातावरण निर्माण होते. कोरोनाचा खोकला आणि साधा खोकल्यामध्ये जो अंतर आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही जोपर्यंत परदेशात प्रवास केला नाही किंवा ज्या एरियामध्ये हा कोरोना ऑलरेडी झाला आहे तुम्ही तिथून जर आला नाहीत तर तुम्हाला कोरोना इन्फेक्शन होण्याचे क्वचित फार 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 नो चान्सेस ॲट ऑल. पण तरीही जर तुम्हाला माहिती अशी हवी असेल तर हा कोरडा खोकला असतो, डांग्या खोकला नसतो. लक्षात ठेवा, कोरडा खोकला असतो. आपल्या घशाला कोरड पडतो आणि आपल्याला श्वास घ्यायला थोडीशी त्रास होते. म्हणजे जर मी तुम्हाला असा श्वास घेऊन दाखवला तर तुम्हाला कळेल की खरोखर कोरोनाचा श्वास घेणारा माणूस कसा असतो तो. हे बघा माझ्याकडे तो असं बोलताना असा टाइम घेईल. दम्यापेक्षा पण त्याला जास्त त्रास होतोय आणि तो खोकला काहीतरी वेगळाच असतो. देवाच्या कृपेने हे असा खोकला कोणाला होऊ नये अशी आमची प्रार्थना. अगदी पुढचे प्रेक्षक आहेत जालन्यावरून मिलिंद मधाडे आपल्यासोबत आहेत. मिलिंदजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, हार्टच्या पेशंटची कशी काळजी घ्यायला पाहिजे? हार्टच्या पेशंटनी घराच्या बाहेर पडू नये. हार्टच्या पेशंटचे औषधं एकदम व्यवस्थित देत राहा. त्याचा आहार एकदम व्यवस्थित ठेवा आणि बाहेरच्या लोकांना येऊन भेटून देऊ नका आणि आपल्या घरी कुठलीही जनता दरबार असा भरू नका. बस. हार्टच्या पेशंट आणि डायबिटीसच्या पेशंटनी फार काळजी घ्यावी. जास्त लोकांना घरी बोलवू नका. एकमेकांचा श्वास जास्त घेऊ नका. आणि कोणीतरी कुठून तरी बाहेरून आला असेल तर त्याचा हालचाल विचारायला सुद्धा त्याच्या घरी जाऊ नका आणि त्यालाही आपल्याकडे बोलू नका. आता हे आठवडा कमीत कमी फक्त आपल्या घरीच राहा, ही आमची विनंती. घरी राहा, सुरक्षित राहा, हे आवाहन आपण पुन्हा पुन्हा करतोय आणि डॉक्टर मनजित सुद्धा हेच आवाहन करतायत सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला. नाशिकवरून प्रियांका नेर आहेत आपल्यासोबत. प्रियांकाजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, माझा हा प्रश्न आहे की ही टेस्ट किती दिवसात पॉझिटिव्ह येते? हा टेस्ट 24 तासात पॉझिटिव्ह येते. म्हणजे हा टेस्टचा निकाल 24 तासात येते. सॉरी, पॉझिटिव्ह म्हणू नये, निकाल याचा 24 रिपोर्ट त्याची 24 तासात येते. अगदी, म्हणजे कुणी टेस्ट केली तर त्याचे रिपोर्ट 24 तासामध्ये येतात. दुसरे प्रेक्षक आहेत आपल्यासोबत पुण्यावरून प्रबोधिनी गोंधळे आहेत. प्रबोधिनीजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, गुड आफ्टरनून डॉक्टर. मी पुण्याहून बोलते. तर माझा प्रश्न असा आहे की आम्ही सध्या होम क्वारंटाईन आहोत, मी आणि माझी फॅमिली. बट सतत वारंवार हात धुणे किंवा सॅनिटाईज करणे इम्पॉर्टंट आहे का किंवा गरजेचं आहे का? घरी बसून सुद्धा सॅनिटायझेशन करणं हे फार महत्वाचं आहे आणि हे सवय आपण लहानपणीपासून शाळेमध्ये शिकलेलं असतं, पण मोठे झाल्यावर आपण विसरून जातो. पण आणि जेव्हाही अशी काही महामारी होते तेव्हा आपल्याला कळते की त्याची महत्वाकांक्षा काय असते. आपण घरी पण स्वच्छ जर राहिलात, आपण स्वच्छ देश स्वच्छ, आपण व्यवस्थित देश व्यवस्थित. अगदी सगळ्यांनीच काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सॅनिटायझरचा अतिवापर सुद्धा झालेला आहे. लोक साबणानं हात धुण्याऐवजी सॅनिटायझर मिळते काय बघतात किंवा वारंवार सॅनिटायझर करतात. तर त्याबद्दल थोडंसं सांगाल की सॅनिटायझर आणि साबण यामध्ये जे उपलब्ध असेल ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते स्वच्छता करणं तितकंच गरजेचं आहे. साबणाने हात धुतलं तर अतिउत्तम आहे. सॅनिटायझेशन जे आहे, सॅनिटायझर जे आहे, मला आता अशा वेळी हे म्हणायचं आहे की हा जो सॅनिटायझर आहे तो फक्त हेल्थ वर्करसाठी हॉस्पिटलमध्येच राहावं, कारण आम्ही वेगवेगळे प्रकारचे पेशंट बघत असतो. तिथे आम्हाला क्रॉस इन्फेक्शन होऊ नये म्हणून आम्ही ते सॅनिटायझर वापरत असतो. घरी सगळ्यांनी आपापल्या घरी साबणाचा वापर करावा, कारण तुम्ही बाहेर एक्सपोज होत नाही आणि बाहेरचे लोक तुमच्या घरी येत नाहीये. सो ओव्हर यूज ऑफ सॅनिटायझेशन घरी जास्त करू नका. हॉस्पिटलसाठीच तो वापर आहे आणि ते तसंच राहू द्या. घरी फक्त साबण आणि साबणच वापरा आणि स्वतःची स्वच्छता ठेवा. पण महत्वाचा, रोज आपला टॉवेल चेंज करा, त्याला धुवायला टाका, हे फार महत्वाचं आहे. अगदी. इथे तुम्ही हात सॅनिटाईज करताय आणि तुमचा टॉवेल आठवडा धुत नाही, सॅनिटायझरचा फायदा काय मग? अगदी, म्हणजे स्वच्छता, स्वतःची स्वच्छता तितकीच महत्वाची आहे. रोहित कदम आहेत नांदेडवरून आपल्यासोबत आपले प्रेक्षक. रोहितजी, तुमचा प्रश्न विचारा. काय लक्षणे आहेत सर? पुन्हा एकदा प्रश्न विचारा सलग. करोनाची काय लक्षणे आहेत म्हणलं? करोनाची लक्षणं कोरड खोकला, घशाला कोरड पडणं आणि दम्यासारखाही जास्त श्वास घेताना त्रास होणं, त्यालाच आम्ही कोरोनाचे लक्षणं म्हणतात. पण ही सुरुवात होते सर्वप्रथम बारीक तापाने
आणि मग हळूहळू थोडीशी भूक कमी लागत असते आणि 7व्या-8व्या दिवशी जो आत्ताच आम्हाला मेसेज आला आहे आमच्या इन्स्टिट्यूशन मधून परदेशातून की 8व्या किंवा 9व्या दिवशी एखाद्या माणसाला जुलाब असे होऊ शकतात. अगदी पुढचे प्रेक्षक आहेत कल्याणवरून शिवाजी शिरसाट आपल्यासोबत. शिवाजी, तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार डॉक्टर. मी शिवाजी शिरसाट नमस्कार. बोलतो, कल्याण कोळशेडून. माझं असं म्हणणं, मी 4 दिवसापासून घरातच आहे, मी बाहेर जात नाही. हा, मी शिवाजी शिरसाट बोलतो कल्याणवरून. बोला बोला, पण तुमचा प्रश्न विचारा. आम्ही घरातच आहे, 4 दिवसापासून बाहेर कुठे जात नाही, पण मला काळजी वाटते, झोपच येत नाही 3-4 दिवस झाले. झोप येत नाही, आपल्या मुलांशी खेळा, आपल्या लोकांशी खेळा, एकमेकाशी फोनवर बोला किंवा थोडीशी पाठपूजा करा, मेडिटेशन करा, योगा करा आणि घरच्या घरी 10x12ची खोली असेल तर थोडा चालायचा प्रयत्न करा. आपली बॉडी एकदम व्यवस्थित करा, स्नायूंना फ्री करा, मस्त झोप लागेल गार एकदम. अगदी औरंगाबादवरून कृष्णा गव्हांदे आपल्यासोबत आहेत. कृष्णाजी, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, आपण मास्क कोणतं वापरलं पाहिजे? मास्क कोणता वापरला पाहिजे? मास्क वापरूच नाही नॉर्मल माणसांनी. अगदी आपण बघितलं, मास्क वापरला नाही तरी चालेल. नॉर्मल माणसाने, तुम्हाला जर खोकला नसेल किंवा तुम्हाला सर्दी नसेल तर तुम्ही मास्क वापरू नका असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आणि तुमच्याकडे स्वच्छ रुमाल असेल तर तो वापरला तर चालेल. औरंगाबादवरून कृष्णा गव्हांदे आपल्यासोबत आहेत. पुढचा फोनर आहे दूरध्वनीवर आपल्यासोबत रवींद्र अस्वले आहेत नाशिकवरून. रवींद्रजी, तुमचा प्रश्न विचारा. पुण्यावरून दादासाहेब थोरात आहेत आपल्यासोबत. दादासाहेब, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, आपण जे अंगावर कपडे घालतो तर याच्यासाठी आपण वापरणं हे योग्य आहे का चांगलं? म्हणजे कसे धुवावे ते कपडे? कपड्यांवर असं काहीच नाहीये की जे तुम्हाला काय कपड्यावर काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. मी फक्त एकच सांगेन, स्वच्छता मोहीम जर मी ठेवली आणि मी माझी काळजी घेतली, रोजचे रोज कपडे मी धुतले तर काही प्रॉब्लेम होत नाही. आणि मला एकच म्हणायचं आहे, सदरा स्वच्छ घालून जर तुम्ही बाहेर गेलात आजूबाजूला पसरात आणि त्या कुठल्या तरी दुसऱ्या एरियामध्ये गेले नाहीत, जेवढा वेळ तुम्ही बाहेर जाताय तेवढ्या वेळी घरी येऊन तो सदरा धुवायला, हे फार महत्वाचं आहे. अगदी म्हणजे बाहेर डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचे, लोकांच्या मनामध्ये या सगळ्यामध्ये शंका निर्माण होत आहेत की कुणी आपल्याला स्पर्श केला, हाताला हात लागला, पण बॉडीला बॉडी लागली तर काय होऊ शकतं, किंवा एकंदरीत कपड्यांना कुणाचा स्पर्श झाला तर काय होऊ शकतं, या शंका लोकांच्या मनामध्ये आहे. ते थोडंसं सविस्तर सांगाल प्लीज. सर, मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा अमेरिकाचे लीडर आले होते त्यांचा आपण वेलकम कसा केला, नमस्ते ट्रम्प केला. बरोबर. मोदीजींनी सांगितलं नमस्ते करा. आम्ही डॉक्टर सगळं सांगतोय मस्त नमस्ते करा. स्पर्श होण्याची कारणच होत नाहीये जोपर्यंत मी स्वतः स्पर्श कोणाला करत नाहीये. तर आपण जेव्हा सांगतोय की आपल्याला डिस्टन्सिंग करायचं आहे तर डिस्टन्सिंग करावाच. एकमेकाला हात मिळू नका, एकमेकाला ते आपल्या हाताच्या ज्या कोणी असतात त्या कोणी मिळवायचा प्रयत्न करू नका, एकमेकाचे पाय टच करायचा. फॉरेनचे लोक जे बघतायत व्हिडिओ मध्ये तसंही करू नका ना. आपली भारतीय संस्कार तसेच ठेवा. मी नमस्कार करणार, नमस्कार केला की चमत्कार होईल. अगदी म्हणजे कुठेतरी आता सोशल डिस्टन्सिंग पाळणं तेवढंच गरजेचं आहे. लांबून लोकांना नमस्कार करा. या सगळ्यामध्ये आपण बघितलं तर पुढचा फोनर आहे राम सोनवणे बीडवरून आपल्यासोबत. राम, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग विचारा, डॉक्टर ऐकतायत. कोरोना व्हायरस हा किती डिग्री तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो? किती ते किती डिग्री ताप येऊ शकतो ह्याचा काय कारण नाहीये. ह्या सगळं तुमच्या प्रतिकार शक्तीवर निर्माण करतो. एखाद्याला फक्त 100 ताप असू शकतो, एखाद्याला 104 ताप पण असू शकतो. पण हा ताप नंतर पहिला तुमचा एक्सपोजर आहे का, तुम्ही त्या एरियामध्ये जाऊन आलात का, किंवा तुमच्याकडे कोणीतरी तसा आला आहे का? कारण तापाचं कारण फक्त कोरोना नव्हे, तापाचं काहीतरी वेगळं कारण पण होऊ शकतो ना दादा. अगदी डॉक्टर, त्यांचं असं म्हणणं होतं कोरोनाचा जो विषाणू आहे तो किती तापमानापर्यंत जिवंत राहू शकतो? सर, आता लोकांच्या अजून रिसर्च चालू आहे तर 30 ते 35 डिग्री पर्यंत राहू शकतो. अगदी या सगळ्यामध्ये अजून डॉक्टर तुमच्याकडून मार्गदर्शन घ्यायचं आहे. राज्यभरातून फोन येत आहेत आपल्याला. या सगळ्या प्रेक्षकांची उत्तरं सुद्धा द्यायची आहेत. डॉक्टर मनजित सिंग फोर्टिस हॉस्पिटलचे तज्ज्ञ आपल्या सोबत आहेत आणि ते मार्गदर्शन करतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया. मात्र न्यूज 18 लोकमतचं पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन आहे की घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. डॉक्टर मनजित सिंग आपल्या सोबत आहेत, फोर्टिस हॉस्पिटलचे तज्ज्ञ आहेत आणि डॉक्टर आपल्याला कोरोनाच्या संदर्भामध्ये माहिती सुद्धा देत आहेत. डॉक्टर, आपण बघितलं की लोकांचा एक अफवा असतील किंवा काही समज गैरसमज असतील खाण्याच्या बाबतीमध्ये, की काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे. काही लोक म्हणतात हळद खाल्ली पाहिजे, काहींचं म्हणणं आहे हे खाल्लं पाहिजे, काहींचं म्हणणं आहे की नॉनव्हेज बंद केलं पाहिजे. आहाराबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. सर, आहाराबद्दल मला फक्त एवढाच सांगायचं आहे, काही खाण्यामुळे काय कोरोना होणार नाहीये. हे जे सगळे अफवा चालू आहेत, तुम्ही हळद घ्या, तुम्ही मध घ्या, तुम्ही अद्रक घ्या, तुम्ही हा घ्या, तुम्ही ते घ्या, हे सगळ्यांनी काय होणार आहे, तुमची स्वतःची प्रतिकार शक्ती व्यवस्थित राहणार आहे. मला एवढाच सांगायचं आहे, जर घरी सगळ्यांकडे बदाम आणि अक्रोट असतील, त्यांनी सगळ्यांनी खावं आणि स्वतःची प्रतिकार शक्ती वाढवावी. थोडे बॉइल्ड अंडे खावे, फिश खावे, असं करायचं आहे. कारण कुठल्याही गोष्टीने कोरोना होणार किंवा कुठल्याही गोष्टीने कोरोनाचा इलाज होणार आहे हे चुकीचं आहे. कुठल्याही खाण्याच्या पदार्थांनी होणार नाहीये. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आता ही जी क्षण आहे, मला असं म्हणायचं आहे, घरचं जेवण का करू नये आपण, कोल्ड्रिंक्स का प्यायचे, कोल्ड्रिंक्स नाही प्यायचे. आता ह्यावेळी आपण हे बघायचं आहे की प्रतिकार शक्ती माझी एवढी असली पाहिजे की माझ्या आजूबाजूपासून कोणी जरी गेलं तर त्या कोरोनाचा इफेक्ट माझ्या अंगात शिरता कामा नये, अशी माझी प्रतिकार शक्ती मी मेंटेन केली पाहिजे. बिलकुल. अगदी पुढचे प्रेक्षक आपल्या सोबत आहेत. कोल्हापूरवरून स्वप्नील करताडे. स्वप्नीलजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, तुमचा प्रश्न सलग नमस्कार. हा, नमस्कार सर. नमस्कार. सर, कोरोना रोग हा आटोक्यात आणण्यासाठी किती कालावधी लागणार सर, असं आहे का? नाही, प्रश्न समजला नाही मला. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी किती कालावधी लागेल असं त्यांचं म्हणणं आहे. सर, ही कालावधी आपण स्वतः माणसं कमी करू शकतो. आपण जर सगळ्यांनी घरी राहिलं, हे 4 दिवसात अटकेल सगळं. सगळ्यांनी घरी राहावं आणि आपल्या देशाला साथ द्यावं. हे कालावधी कंट्रोल करणं आपल्या समाजामध्ये आहे, हे आपल्या हातात आहे. पोलीस आणि डॉक्टर आणि सायंटिस्ट काय करणार आहे सर? आपण जर मदत केली, बाहेर पडलो नाही, हे पसरणार नाही, तो काय करेल कोरोना बिचारा? तो आपल्या घरी जाईल. अगदी डॉक्टर, आता एक लोकांच्या मनामध्ये शंका आहे किंवा बरेच प्रश्न सुद्धा आम्हाला अनेक वेळेला असे विचारले जातात की कोरोनावर लस नाही आहे, औषधं नाही आहेत, असं एकीकडे म्हटलं जाते आणि जगभरामध्ये दावा केला जातोय की कोरोनाचे इतके पेशंट बरे झाले, ठणठणीत झाले. तर त्याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करा. हा फार मुळीचा प्रश्न आहे, एकदम जबरदस्त प्रश्न आहे हे. सर, कोरोनाचा इलाज नाही आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. पण मला एकच म्हणायचं आहे, जर कोरोना सारख्या पेशंटचा हॉस्पिटलमध्ये येण्याचा काळ जर लगेच आला तो किंवा तो 3-4 दिवसात पोहोचला, त्याला जर सिम्पटम्स आले, क्वारंटाईन मध्ये त्याला ठेवलाय आणि त्याला सिम्पटम्स आले आणि तशी त्याला कोरडपणा झाली किंवा त्याचा ताप काय कमी होत नाहीये आणि तो जर हॉस्पिटलमध्ये पोहोचला, तर निमोनिया होण्याच्या आधी जर तो पोहोचला असेल तर त्याचा इलाज नक्कीच आहे आणि तो बरा होऊन घरी जाऊ शकतो, भले त्याची रिझल्ट टेस्ट पॉझिटिव्ह असेल तरी. दुसरी गोष्ट, निमोनिया होईपर्यंत जर आपण थांबतोय तर निमोनिया नंतर दुसरा ऑर्गन आपल्या बॉडीचा कुठला अटॅक होतोय, तो किडनी अटॅक होतोय. मग काय होतंय, किडनी अटॅक झाल्यानंतर पेशंट मल्टिपल ऑर्गन डॅमेज सिंड्रोम मध्ये जातो आणि मग डॉक्टर त्याला पेशंटला व्हेंटिलेटरवर टाकतात आणि मग तो जास्तच सिरियस होतोय तर त्याला सांगा डॉक्टर काय करणार. म्हणून आम्ही सांगतोय, घराच्या बाहेर पडू नका आणि जर थोडंसं काय आजारी असलात आणि तुम्हाला जर हिस्ट्री असेल की तुम्ही परदेशातून बाहेरून आलात, तर तुम्हाला सिम्पटम जर झाले तरच हॉस्पिटलमध्ये या, नाहीतर उगाच तुमची जी प्रतिकार शक्ती आहे ती ऑलरेडी कॉम्प्रोमाइज्ड आहे, कारण तुम्ही आजारी आहात म्हणून, आणि तुम्ही जर बाहेर पडतायत तर तुम्हाला दुसरा इन्फेक्शन पटकन होऊ शकतो. मग आपण हे सांगू शकत नाही की तुम्हाला कोरोना झालाय की तुम्हाला निमोनिया झालाय. पण तुम्ही हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर जर तुमचे सिम्पटम्स, ज्याला आम्ही प्रोड्रोमल सिम्पटम्स म्हणतो, कंट्रोल मध्ये असले की लगेच त्याचा इलाज होतो आणि मग आम्ही सांगत असतो की हा माणूस कोरोनाचा एक्सपोजरचा माणूस होता पण तो बरा होऊन घरी गेला, असं असतं. अगदी. बीडवरून आपल्या सोबत गिरीश साठे आपले प्रेक्षक आहेत. गिरीशजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. अगदी गिरीशजी, तुमच्या टीव्हीचा पहिल्यांदा आवाज बंद करा आणि प्रश्न विचारा. ओके, मी गिरीश बोलत आहे आणि सर, माझा प्रश्न असा आहे की खूप आता व्हॉट्सअप स्टेटसवर आम्ही खूप पाहत आहोत असं की एक न्यूज येत आहे की 14 तासामध्ये ती कोरोनाची जी चेन असेल ती तुटेल आणि त्या चेन तुटल्यानंतर त्याचा प्रभाव कमी होईल. तर मला त्या बाबतीत थोडं विचारायचं होतं की ही अफवा आहे का, हे सायंटिफिकली प्रूव्ड आहे? सर, मला एकच म्हणायचं आहे, आता जर आज
3 दिवस आपण घरी बसलो आहोत. सर्वप्रथम माझा सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझी, सगळ्यांनी आपापले व्हॉट्सअप वॉश करून टाका आणि फोन एकदम क्लिअर करून टाका, म्हणजे तुमचे फोन बिघडणार नाही. दुसरी गोष्ट, हे जे गोष्ट आहे हे खरोखर बरोबर आहे. 12 ते 14 तासच त्याची लाईफ असते. म्हणून आपली सरकार, राज्य सरकार, हेल्थ वर्कर्स, कायदा कानून सगळ्यांना एकच म्हणते की बाबा घरी राहा, म्हणजे हे कडी आपण तोडायला पाहिजे, कारण हे एक प्रोटीनची कडी आहे. आपण जर सगळ्यांनी एक कडी मिळून राहिले आणि सगळ्यांनी आपापल्या घरी राहिले तर खरोखरच ही कडी आपल्याला तोडायला काही वेळ लागणार नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे, ह्या क्षणी सगळ्यांनी डिस्टन्स करावा आणि सगळे आपण जगले तर खरोखर आपण गुढीपाडवा पुढच्या वर्षी मस्तपैकी साजरा करूया. अगदी प्रत्येकानं घरी राहिलं पाहिजे आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमत पुन्हा एकदा आवाहन करतंय, घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा. डॉक्टर मनजित सिंग फोर्टिस हॉस्पिटलचे तज्ज्ञ आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडून मार्गदर्शन आपण घेतोय. एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा चर्चा करूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. फोर्टिस हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर मनजित सिंग आपल्या सोबत आहेत आणि कोरोनाविषयी आपण चर्चा करतोय. डॉक्टर, आपण बघितलं तर इम्युनिटी पॉवर ही सगळ्यात महत्त्वाची आहे आणि आता अनेक वेळेला असे सुद्धा प्रश्न येतात की ज्यांची प्रतिकारशक्ती सुरुवातीपासूनच कमी आहे किंवा ज्यांना काही आजार आहेत प्रतिकारशक्ती संबंधी, म्हणजे ऑटो इम्युन डिसीज असेल किंवा जोग्रन सिंड्रोम सारखा आजार असेल, तर अशा रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे आणि त्यांना कितपत धोका आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. हे जेवढे सिनियर सिटीजन असतील, डायबेटिक पेशंट असतील आणि एखाद्या कोणातरी सिंड्रोम्स असतील आणि एखाद्याची माणसाची प्रतिकार शक्ती कमी असेल, मी अजूनही सांगेन 4 दिवसाऐवजी त्यांनी 10 दिवस घरी राहावं. अगदी. आय विल रिपीट, हा एक इन्क्युबेशन पिरियड आहे 4 दिवसा ते 7 दिवसापर्यंत, जोपर्यंत हे किटाणू बाहेर आपल्या परिसरामध्ये फिरतायत किंवा आपण एकमेकाला इन्फेक्शन करत आहोत. तर ह्या अशा लोकांना आम्ही म्हणत असतो हाय रिस्क पीपल, ह्या लोकांनी कधीही थोडे 10 दिवस पर्यंत घराच्या बाहेर पडू नये आणि आपल्या जेवणामध्ये व्यवस्थित राहावं. डाळीचं सूप घ्यावं, बैदा घ्यावं, अक्रोड घ्यावे, बदाम घ्यावे, ड्रायफ्रुट्स घ्यावे आणि जे नॉनव्हेज घेत नाहीयेत त्यांनी मुगाचे मोड आलेले स्प्राउट्स घ्यावे, पनीर घ्यावे. जे काय घरी करता असेल तेही करता येतं. आणि आता असं कोणी म्हणू नये की बाजारमध्ये पनीर मिळत नाहीये, घरी आपण दूध फाटून सुद्धा पनीर तयार करू शकतो. बिलकुल. आणि त्यामुळे प्रोटीनयुक्त आणि त्याचबरोबर प्रतिकारशक्तीसाठी चांगले पदार्थ खाणं. आजच्या तारखेला कोणी एक्सक्यूज करू नये. आपण घरगुती गोष्टी जर वापरल्या तर आपण आपली प्रतिकार शक्ती मेंटेन करू शकतो. अगदी. पुढचे प्रेक्षक आपल्या सोबत आहेत औरंगाबादवरून आनंद बिंदू. आनंदजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, फ्रीज मधलं जे अन्न आहे ते आपण खायचंय की नाही, का फ्रीज चालू करायचं का बंद करायचं? फ्रीज मधले अन्न खायला काय प्रॉब्लेम नाहीये सर. तुम्ही अन्न जर घरी आणून ठेवलात आणि तुमचाच जर फ्रीज आहे तर मला एकच म्हणायचं आहे, भाजीपाली फ्रुट्स वगैरे सगळे चांगले 5-10 मिनिटं धुत आहेत, आता जरा अर्धा तास धुवून घ्या, स्वच्छ करून घ्या आणि मग खायला सुरुवात करा. असं करा, त्याला काय प्रॉब्लेम नाहीये. केळी वगैरे तर काय प्रॉब्लेम होत नाहीये, तरबूजला काय प्रॉब्लेम होत नाहीये, कलिंगडला, पपईला काय प्रॉब्लेम होत नाहीये. अगदी. पुढचे प्रेक्षक आहेत डॉक्टर आपल्यासोबत गणेश भागवत आहेत पुण्यावरून. गणेशजी, तुमचा प्रश्न विचारा. सर, मी गणेश भागवत बोलतोय. तो कोरोना जो विषाणू आहे तो शरीरामध्ये जास्त वेळ राहतो, त्याचं प्रजनन कसं आहे, हवेमध्ये वाढतो का शरीरात जास्त वाढतो? एकदम मुळीचा प्रश्न आहे. आत्ताच मी उत्तर दिलेलं एका प्रश्नाला. याची जी लाईफ आहे एका सरफेसवर 10 ते 12 तास मॅक्सिमम लाईफ आहे. पण जर समजा तुमच्या शरीरात गेला तर तुमच्या प्रतिकार शक्तीवर ते निर्भर करतं किंवा तुम्ही किती लवकर डॉक्टरकडे पोहोचलात आणि तुमचा इलाज किती लवकर सुरू झाला आणि त्याची ट्रीटमेंट किती सुरू झाली, दॅट्स ऑल. मग त्याच्यापुढे कसं राहणार आहे तो? कारण हे जे प्रोटीन्स असतात याला कोणीतरी होस्ट पाहिजे. होस्ट म्हणजे माणूस किंवा जनावर. माणूस किंवा जनावर असला की त्याच्यामध्ये तो मल्टिप्लाय करेल ना, जागेवर मल्टिप्लाय करणार नाहीये. म्हणून सरकार सांगून राहिलीये की घरी बसा, म्हणजे ह्या चेनला आपल्याला तोडायचं आहे. कुठल्याही परिस्थितीत ही चेन आपल्याला तोडायचीच आहे आणि ह्याला आम्हाला साथ द्या. आम्हाला हेल्थ वर्कर्सला, कायदा कानूनला, पोलिसला, सगळ्यांना माझी हेच विनंती आहे. अख्ख्या पुऱ्या जगाला आज घरी बसून राहा, काही बिघडणार नाहीये, पण आपलं स्वास्थ्य खराब करू नका, आपली तब्येत काळजी घ्या. अगदी. स्वतःचं आरोग्य, स्वतःचा जीव अतिशय महत्वाचा आहे. पुढचे प्रेक्षक आपल्यासोबत उस्मानाबादवरून गोविंद नाईक नवरे आहेत. गोविंदजी, तुमचा प्रश्न विचारा.
शशिकांत कंक आहेत पुण्यावरून. शशिकांतजी तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते, पुण्यावरून बोलतो मी. बोला. हॅलो डॉक्टर साहेब. बोला, तुमचा आवाज येतोय. डॉक्टर प्रश्न ऐकतायत. सविस्तर आणि थोडक्यात बोला. हा डॉक्टर साहेब, ह्या वातावरणात 6 ते 8 फिरणं कितपत योग्य आहे? ऐकू आला नाही प्रश्न. शशिकांतजी तुमचा प्रश्न पुन्हा एकदा आणि सलग विचारा. ओके सर, नमस्ते. ह्या वातावरणामध्ये सकाळी 6 ते 8 फिरणं कितपत योग्य आहे म्हटलं? सकाळी 6 ते 8 मॉर्निंग वॉक असं म्हणायचं आहे त्यांना. सर मला एकच म्हणायचं आहे, आता एक 7 दिवस मॉर्निंग वॉक नाही केला तर काही बिघडणार नाही. सगळेच मॉर्निंग वॉकला आले तर मग फायदा काय त्याचा? आपण कडी कशी तोडू? बिलकुल. जरा 10 दिवस घरी मॉर्निंग वॉक करा. आतल्या खिडक्या दरवाजा खोलून घ्या. आपल्या क्रीडांगणमध्ये वॉक करून घ्या सर. बाहेर पडू नका, बागेत जाऊ नका, कुठेही जाऊ नका. अगदी 7 दिवसात काही बिघडणार नाहीये. अगदी डॉक्टर, या विषाणूची चेन तोडणं अतिशय महत्वाचं आहे आणि तुम्ही महत्वाचं आहे. आपल्याला चेन तोडायची आहे कुठल्याही परिस्थितीत, आणि त्याचं सहकार्य आपल्या लोकांनी केलं पाहिजे. अगदी. आणि पुन्हा एकदा न्यूज 18 लोकमत आवाहन करते की तुम्ही घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा. फोर्टिस हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर मनजित सिंग आपल्या सोबत होते आणि त्यांनी मागच्या 1 तासाभरापासून सगळ्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना आणि कोरोना संदर्भात अतिशय चांगलं मार्गदर्शन केलं. डॉक्टर, धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतवर आलात आणि या सगळ्याबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल. थँक्यू. यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. मात्र न्यूज 18 लोकमत पुन्हा एकदा आपल्या सगळ्या प्रेक्षकांना, महाराष्ट्रातल्या जनतेला आवाहन करतंय की घरी राहा, सुरक्षित राहा, प्रशासनाला सहकार्य करा. स्वतःचं आणि समाजाचं आरोग्य धोक्यात घालू नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.